तडफदार भाषण झाल्यावर आता काय मला भाषण करायची इच्छाच राहिली नाही. किरण ठाकरे हा वर्धा जिल्ह्याचाच नेता नाही, देवळी पुलगावचाच नेता नाही, तर माझं स्वप्न आहे की हा माणूस विदर्भाचा नेता झाला पाहिजे. आणि त्या अर्थानं या ठाण्या वाघावर मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. आणि ही कीर्ती इमानदारीची आहे, प्रामाणिकतेची आहे, नैतिकतेची ही कीर्ती आहे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसे किती आहेत हे लोकांना घेणं देणं नाही, तुम्ही कसे दिसता हे लोकांना घेणं देणं नाही, पण समाजातला तुमचा व्यापार व्यवहार आणि तुमचं वागणं किती प्रामाणिक आहे हे लोकांना घेणं देणं आहे. हा प्रामाणिक माणूस आहे. म्हणून किरण ठाकरे या माणसाला बळ देण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांना लढण्याची हिंमत देण्यासाठी खऱ्या अर्थानं आज मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे. या मोर्चाला उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय तळमदार भाषण केलं असे किरण भाऊ ठाकरे, त्याचबरोबर उदयजी मेघे साहेब आहेत ना, त्याचबरोबर त्यांचा परिचय मी तुम्हाला करून दिला, सागर दुधाने काटोलवरून आलेले अतिशय तडकदार किरण ठाकरे आहे. चांगलं काम आहे. आणि माझा तर परिचय तुम्हाला सगळ्यांना आहेच आहे. मी बुलढाण्याचा आहे, गेली 22 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय. मला किरण ठाकरेंचं अभिनंदन करायचं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले, ये चिकन खिलाकर मटन खिलाकर गाड़ी में भर भर पैसे देकर भर भर के लाए हुए लोग नहीं है, ये खुद के पैसे से आए हुए किसान और किसान के बेटे हैं. ते स्वतःच्या खर्चानं आले. इतका सुंदर मोर्चा या ठिकाणी निघाला. अहो, राजकीय पक्षाचा मोर्चा असला की पैसे द्यावं लागतात, दारू मटन द्यावं लागतं, त्याच्यात ते अर्धे तिकडे पडेल असते, अर्धे दुसरीकडे भेटत असते. पण हा किरण ठाकरेंनी काढलेला मोर्चा आहे. हा मोर्चा प्रत्येक जण मन लावून या मोर्चामध्ये आलेला आहे. इथं मजुरी करणाऱ्यापासून गरीबापासून मोठ्या घरातला माणूस या मोर्चात आलेला आहे. मला सगळ्यात पहिले अभिनंदन करायचं आहे आम आदमी पार्टीनं आम्हाला सगळ्या मोर्चेकऱ्यांची आज नाश्त्याची आणि चहाची व्यवस्था केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि आता मोठी बांधवांनी आपल्या पाण्याची व्यवस्था केली, किती मोठी गोष्ट आहे. नाहीतर आपल्या पोटावर आपलं सगळं आगाव असतं, पण या लोकांनी आज बळीराजाची फौज वर्ध्यात दाखल होते आहे. या बळीराजाच्या फौजेच्या स्वागताला आमचे मुस्लिम बांधव आणि आम आदमी पार्टीचे सैनिक उपस्थित राहिले. किरण भाऊंनी सांगितलं, एक पोलीस अधिकारी, यांच्यातले पोलीस अधिकारी आपला जो फोटो काढणारा माणूस होता गाडीवर बसलेला, त्याला उत्तर म्हणत होते. आता ते पोलीस अधिकारी कोण आहे मला माहित नाही, पण किरण भाऊ यांचं काही एवढं मनाला लावून घेऊ नका. ते बी आपल्यातलेच तिकडून गेलेले आहे. शेती परवडत नाही म्हणून पोलिसाच्या नोकरीत गेले. भांडण नाही बघा, म्हणजे कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्या दिशेवर दगड आला त्याचं दगड पुढे. आपलं भांडण पोलिसांशी अजिबात नाही, पण पोलिसांना ज्यांनी आपल्या अंगावर पाठवलं त्यांच्या नंदीचा घोट घेण्यासाठी इथं आपण आलेलो चालतो. माझे काही अधिकारी याच्यातले ओळखीचे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांना मॉब सायकोलॉजीमध्ये काम करायला जमत नाही, त्या अधिकाऱ्यांना मोर्चाला आणत जाऊ नका. मॉब सायकोलॉजी वेगळी असते, लक्षात ठेवा. मी जर तिथं मध्यस्थाची भूमिका घेतली नसती तर कदाचित तिथं विपरीत झाला असतं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे जे किरण भाऊंनी सांगितलं की अरे करोडपती घरातले लोक, मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातले लोक असतील, त्यांचे पोरं सनरूफ गाड्यातून उडावर एकमेकांना बसून जातात, तुमची हिंमत आहे का त्यांना खाली यामध्ये? पण आमचं एक पोरग विचाराच्या गाडीवर सोडून फोटो काढत होतं, उत्तर माहित नाहीये. जे माझ्या जिल्ह्यात ड्युटी करून आले त्यांना मी माहित आहे काय. मी 50,000 मोर्चा दरवर्षी काढतो. मी काय असं कानावर बिडे लावून धोत्रावून करतो. त्यामुळं आमचा मोर्चा असला की शांततेने घ्या. आणि आम्ही पण आमच्या बरोबर शांततेनं वागतो, आम्ही त्याच्याबरोबर शांततेनं वागतो. जो जरा गंमत करतो त्याच्याबरोबर आम्ही गंमत करतो. जो पुढे हसतो आम्ही त्याचा भाग घालतो. आमच्या नादाला लागायचा उगीच प्रयत्न करतो.
तेव्हा आम्ही सांगून येतो. आम्ही काय असं थोडं नाही, कोणाला ठोकायचं मारायचं असेल तर सांगून येतो की याला आम्ही आज हल्ला आहे. माझ्यावर 100 पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणतात मग ते मुंबईला नाही, जो मस्ताना जो माझावर आला त्याचा माल गेल्या 22 वर्षापासून उतरवत आला. तो मोठा पोलीस अधिकारी असू दे, नाही तर मंत्री असू दे, नाही तर मुख्यमंत्री असू दे, नाही तर गावगुंडा असू दे, नाही तर तिकडे दौत्य टोळीत असू दे, आपल्या डोक्यात काम करणार माणसं. त्यामुळे एवढ्या केसेस माझ्यावर झालेल्या आहेत. आज मला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं की एवढ्या मोठ्या संख्येने या मोर्चात तुम्ही आहे. हा मोर्चा कशासाठी आहे? हा मोर्चा काही किरण ठाकरेला खासदारकी लढवायची म्हणून नाहीये. हा मोर्चा काही किरण ठाकरेला जिल्हा परिषद लढवायची म्हणून नाहीये. काही हेतू वेळासमोर ठेवून काढलेला मोर्चा नाहीये. आज वर्धा जिल्ह्यातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. ढगफुटी सदृश पावसामुळं आणि अति पावसामुळे आमचं सोयाबीन हातातून गेलेलं आहे. आमचा कापूस वाहून गेलेला आहे. आमच्या 5-5 फूट जमिनी वाहून गेलेल्या आहेत. कमरे एवढ्या माती वाहून गेलेली आहे. पिंपलाचे सेट वाहून गेले, पाईपलाईन वाहून गेल्या, विहिरी होत्या का नव्हत्या दिसेना अशा झाल्या. असं प्रचंड नुकसान अनेक ठिकाणी झालेलं आहे. सततच्या पावसामुळे आमचं सोयाबीन सडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने आम्हाला 100% मदत केली पाहिजे, या मागणीसाठी आमचा आजचा मोर्चा आहे. आणि ज्याचं सोयाबीन उरलंय शेतामध्ये शिल्लक आहे, घरापर्यंत येण्याची शक्यता आहे, अजून शक्यता नाही. कारण पाऊस जर 8-15 दिवस लागला तर सोयाबीन घरी येत नाही, घरी येत नाही. त्यामुळे चुकून ज्याचं सोयाबीन पासून घरात आलं त्याच्यासाठी सोयाबीनची डीओसी परदेशामध्ये निर्यात करा सोयाबीन, ही सुद्धा मागणी आजच्या मोर्चामध्ये आपली सगळ्यांची आहे. लक्षात घ्या. आणि निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा. ते फक्त इथून नव्हतं बोललं, इथून बोलत होतं. आपल्याला वाटतं गडी गोरा कोणता आहे, विश्वास ठेवला, खाल्ले शिक्के. भाऊ आता मुख्यमंत्री झाल्यावर भाऊ म्हणतात, वर्ष होत आलं तरी भाऊ काय म्हणतात, योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. योग्य वेळ काय, मसनात गेल्यावर आमची वेळ, मसनात गेल्यावर आमची योग्य वेळ आहे. कधी योग्य वेळ आहे? अरे हीच कर्जमाफीची खरी योग्य वेळ आहे. कारण आज ओल्या दुष्काळाची खरी गोष्ट आहे की नाही. आज कर्जमाफी झाली पाहिजे. आणि जर सरकार जर कर्जमाफी करणार नसेल तर महात्मा गांधीने इंग्रजांना या देशातून चले जाऊचा नारा दिला. या सरकारला सुद्धा चले जाऊचा नारा आपल्याला द्यावा लागेल, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार यांचं बहुमत आहे, बरोबर आहे. अरे त्यांचं बहुमत आहे पण आपलं सगळ्यांचं एकमत आहे नाही का मुद्द्यावर. माहिती शपथ आहे, नेपाळला काय झालं तुम्ही पाहिलं का? हंजे मंत्री हे सोडून गेलेलं पळून, त्याचा पोलीस बंदोबस्त, त्याच्याचं संरक्षण, कशाचं आलं काय, कशाचं काय. सरकारजवळ किती पोलीस आहेत, किती पोलीस आहेत सरकारजवळ. आपण जर का ताकदीनं भिडलो ना तर पोलीस बी कपडे काढून म्हणते की मोर्चात आलो. माणूस आहे आम्ही कसं आहे, आम्ही आहे चांगले तर लोक माहिती इमानदारीने चांगले आहे. आणि आमच्या नादाला लागल्यावर आम्ही लय खराब आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पोलीस किती, पोलीस स्टेशन किती, आणि आपण सगळे महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर नेपाळ सारखं होईल की नाही. मंत्र्याला फक्त प्रश्न विचारला तर तळपायाची आज मस्तकात गेली त्यांची, नुसते प्रश्न विचारले. आता माझा फोन टेपिंगवर आहे, मी कुठे जातो, मी काय करतो, सरकारचं माझं पुढं ध्यान माझ्यावर आहे. विरोधीकात तुमचं काय करतो का. मी अकोल्याच्या कार्यक्रमात राकेश टिकेत आले होते. मी तिथं म्हटलं की नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होऊ शकते. त्याला काय लागतं, गंजी खाना पेटवायला काय ढिगभर आखाडे लागतात, एका आखाडीचं कार्यक्रम लागतो, बरोबर आहे. चूक आहे. तर मी म्हटलं की महाराष्ट्रात नेपाळ सारखी परिस्थिती तयार होऊ शकते, तर आता सगळं ध्यान माझ्यावर आहे. ध्यान ठेवून काय करता, माझ्याजवळ काय बबुरे, माझ्याजवळ काय. अरे मी म्हणणार भाई ना का माणूस, मामा वावरात जातो, महिमा वावरात जाते, माझ्याजवळ काहीच नाही ना.
टीपी जळाली टीपी पाठवा, नुकसान भरपाई आली नाही, पीक विमा आला नाही. या महाराष्ट्रात दोनच लोकांना जास्त लोक फोन करते, पंजाब टकलं करते पाऊस कधी येणार नाही, मला करते पीक विमा कधी येणार. मला लोकांचं वाटतं हा पीक विम्याचा साहेबच एक काय मला नाही फोन येते पीक विम्याचे. तुम्हाला काय सांगा अशी परिस्थिती. म्हणून या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं सगळे मंत्री शेतावर जा, पर्यटन करायला गेले, पर्यटन फोटो सेशन केले. त्या पाकिटावर काय केले यांनी, पाकिटावर स्वतःचे फोटो टाकले, पक्षाचं नाव टाकलं आणि ते दिलं मदत म्हणून. अरे आम्ही काय भिकारी आहे का? अरे एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद आमच्या मायबापाच्या हातामध्ये आहे. आम्ही इमानदार मायबापाच्या तुमच्यासारखं आम्ही काही टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात नाही तयार होतो. अरे आम्ही इमानदार शेतकऱ्याची अवलाद आहे. आम्ही भिकारीला यावं लक्षात ठेवा. म्हणून जर हे सरकार जर आम्हाला भिकाऱ्याची उपमा देत असेल, भिकाऱ्यासारखी वागणूक देत असेल, तरी कदाचित खपून घेतलं झाला नाही, भावना लक्षात ठेवा. आणि तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या बरोबर रविकांत तुपकर, किरण ठाकरे, सागर बुधारे सगळे इथे उपस्थित असलेले लोक तुमच्या बरोबर आहेत. देशाला जरी धक्का लागला ना, माझ्या हृदयाला धक्का लक्षात ठेवा. आणि या भागातल्या मुलांना वाटत असेल, किरण भाऊनी सांगितलं पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघातच लक्ष देते, दुसरीकडे येतच नाही. कोण आहे पालकमंत्री? पहिल्यांदा झाला काय? पहिल्यांदा झालं की जरा म्हातारपणी लेकरू झालं की बाप लेकराची मुठी घेऊन घेणार आहे. तसं तुमच्या पालकमंत्रीची अवस्था आहे. कधी मग घोड्याला जेव्हा ते पालकमंत्री झाला त्याला ते मतदारसंघाच्या पलीकडे अरे आम्ही पाहिजे नाही, आम्ही काय जनावर आहे का? आपल्याकडे पण ध्यान द्या जरा. पालकमंत्री कुठं राहते? नागपूरला राहते. मी पालकमंत्र्याला तुमच्या माध्यमातून सांगतो, मीडियाच्या माध्यमातून सांगतो, या जिल्ह्यात लक्ष द्या. वर्धा जिल्ह्यात जर का नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही, ओला दुष्काळ जाहीर झाला नाही, तर आता मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला, पुढचा मोर्चा तुमच्या घरावर राहील. काही शांत केलं राहणार नाही. आता लगेच पोलीस वर पाठवतील, पालकमंत्र्याला संरक्षण बोलतो ना, हे सगळं रेकॉर्ड होते, रेकॉर्ड रूमवर जात आहे. जसं काही मी दाऊद इब्राहिमची काम करतो. अरे हे जे दाऊदची संबंध आहे ते मोकाट फिरतात, पोलिसांचे मोकाट फिरतात. हे आमच्यासारखं आम्ही सामान्य शेतकऱ्याची पूर्ण बापाचा हक्क मागायला आलो, बापाच्या कामाचं काम मागायला आलोय. आम्ही जर इंग्रजांच्या काळात जन्माला आलो असतो, निश्चितपणे महात्मा गांधींच्या भगतसिंगाच्या टोळीत आम्ही सामील झालेलो असतो. स्वातंत्र्याची लढाई आहे, याच्यापेक्षा वेगळं काय मला सांगा? आज महात्मा गांधी असते तर काय केलं असतं गांधीजींनी? असाच मोर्चा काढला असतं, बरोबर आहे का चूक आहे? असंच आंदोलन उभं केलं असतं आणि अशाच पद्धतीने महात्मा गांधी रस्त्यावर आले असते. आणि तुम्ही जर का गांधीजीच्या काळात असते तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही मोर्चातून आले असते, काही इंग्रजाला सामील झाले असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही जन्माला आले असते, तुम्ही महाराजांसोबत असते का औरंगजेबासोबत असते? हा, महाराजांसोबत असते. आणि आज जे लोक मोर्चा आपण या ठिकाणी अभिवादन केलं. बाबासाहेबांनी सांगितलं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. मी माहिती शपथ तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे मोर्चे झाले ना, तुम्ही खरंच शिवाजी महाराजांच्या काळात असते तर महाराजांच्या सैन्यातच राहिले असते. माहिती आहे बोलतो काय उत्साह तुमचा अशा मोर्चामध्ये, काय उत्साह. तुम्हाला जर आता म्हणलं चला उत्साह तर उत्साह तुम्ही आज जमाना घ्यायचं कसं असते. पहिलं प्रेमाला मग दुसरं प्रेमाला दाता घालून, बरोबर आहे की नाही? कसं आहे, मी माझ्या जिल्ह्यात कोणत्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा प्रेमाने सांगतो, दुसऱ्यांदा सांगतो, तिसऱ्यांदा ऐकलं ते कंपन्यात लाभ झाला. आपले दोनच असतात, त्यामुळे एवढ्या केसेस झाला आमचा. पण दोघांना बायको उठील बजेटच तसा बसलेला मला माहित होतं हे कार्यक्रम आपलं आयुष्यभर चालणार आहे. माझी बायको पस्तीस होती आहे, त्यामुळे कामच नाही मला तरी थोडंफार द्यावं लागत असेल. जिल्हाध्यक्ष वकील आहे, हा जिल्हाध्यक्ष वकील केला म्हणजे मागे मागे आहे मंगेश भाऊ घुंगरूट
तुम्ही जे 2218 कोटीचं पॅकेज दिलं ओल्या दुष्काळासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. मला सांगा कुंभमेळ्याला तुम्ही 14-15 हजार कोटी रुपये देता आणि आम्हाला फक्त 2200 कोटी रुपये देतात. अरे आम्ही जिवंत राहिलो तर तुमचं धर्माचं रक्षण करायला लोक जिवंत राहतील, नाही तर देवाच्या पाया पडेल कोणी जाईल का? बरोबर आहे की नाही? तुमचं धर्म जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला शेतकऱ्याला जिवंत ठेवावं लागेल. शेतकऱ्याला मारून तुम्ही कुंभमेळा करू शकत नाही. शेतकऱ्याला मारून तुम्ही कोणता जाती आणि धर्म वाढू शकत नाही, कोणता धर्मगुरू वाढू शकत नाही. पहिले गावातला माणूस जिवंत राहिला पाहिजे. कुंभमेळ्याला 14,000 कोटी आणि आम्हाला फक्त 2200 कोटी आमच्या टिकले येतील ना आपल्या हातावर. म्हणजे नुकसान झालंय 5 लाखाचं. हा नुकसान झालंय 5 लाखाचं आणि मदत मिळणार 10,000 रुपये. काय गोंधळ होणार त्याच्यात? काय होणार त्याच्यात? काय होणार नाही त्याच्यात. त्यामुळे आमची मागणी आहे जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. बरोबर का चूक? अहो या उद्योगपतींचे उद्योग तोट्यात गेले तर नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांना 16 लाख कोटीचं कर्ज उद्योगपतींचं माफ केलं. मग उद्योगपतीचं अंबानी अदानीचं कर्ज जर तुम्ही माफ करू शकता तर आमच्या गावातला शेती उद्योग आमचा तोट्यात गेला, आमच्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही का माफ करू शकत नाही? हा खऱ्या अर्थानं तुम्हाला आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? म्हणून आम्हाला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. सोयाबीनला भाव कशावर अवलंबून आहे? सोयाबीनचा भाव टीओसीवर अवलंबून आहे. टीओसी म्हणजे सोयाबीन. 1 किलो सोयाबीन जर का तुम्ही धान्यामध्ये तेल धान्यात टाकली ना तर 18% तेल निघतं आणि जवळपास 82% टीओसी निघते. टीओसीला इंग्लिशमध्ये टीओई केक म्हणतात, मराठीत त्याला सोयाबीन म्हणतात. ढेप, सोयाबीनची ढेप. त्याचा उपयोग हा पोल्ट्रीचं खाद्य आणि मच्छी फिश जो आपण खाते त्या मच्छीचं खाद्य म्हणून केला जातो. या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं. हो याच्यामुळेच आपण मागितलं जेव्हा हे बाबा बॉटल द्या पाण्याची बॉटल. हा जमलं. आणि बाकी बी दुसरं काही असं ते बी सांग. आपला प्रॉब्लेम काय दादा? वय बायको 5 जात आहे बैठीची लाईन. वय बायको 5 वर्ष झाले बाय माझ्या लागेल. तू अंगणवाडीच्या बायका संघटना कर पण तू यायच्या नादी लागलो. इमानदारीनं याचं करावं बरं ते वळते फरक. जेव्हा लढायचा टाईम शिकारचा टाईम पण पुढचे तो झाडा. अशी परिस्थिती करू नका. लढायचं आपल्याला सगळ्यांना एकीचं बळ दाखवायचं आहे. मी तुम्हाला सांगत होतो 1 किलो सोयाबीन जेव्हा टाकली तर 18% तेल निघतं, 82% सोयाबीन निघते. आपल्या सोयाबीनला परदेशामध्ये प्रचंड किंमत आहे. प्रचंड किंमत आहे सोयाबीनला. ही सोयाबीन जर का निर्यात केली तर सोयाबीनचे भाव 10,000 वर जाऊ शकतात. माहिती म्हणतात हे सरकार सोयाबीन निर्यात करत नाही परदेशामध्ये, म्हणून आपल्या सोयाबीनचे भाव वाढत नाही आणि परदेशातून तेल बसा बसा आयात करतात आणि आपल्या देशातल्या सोयाबीनचे रेट वाढण्याचं काम हे करतात. पोल्ट्रीच्या लॉबीच्या प्रेशर खाली जगण्याचं काम हे केंद्र सरकार करते. अजून पैसे देतात म्हणून सोयाबीनवाला मरतोय. कापसावरचं आयात शुल्क 11% होतं ते 0 केलं आणि परदेशातून कापसाच्या गाठीतून आयात केला. कसा काय कापसाचा रेट वाढेल म्हणून सांगा बरोबर. आता काही लोक तुम्हाला विचारतील तू गेलता किरण ठाकरेच्या मोर्चात आणली का मदत? पप्पाचा माल आहे का आपल्या? एका बँकेत होत असते का? टाईम लागतो जरा. बरोबर आहे का तुमचं? टप्प्याटप्प्यानं होत असते. आता जे लोक घरी आहेत ते मला फोन करून विचारतात अनेक लोक तुम्ही उद्या वर्ध्याला येणार आहेत. मग मला दिसतं म्हणलं तू झोप होते बरोबर होईल. माहिती सोबत मला तर कधी कधी वाटतं तुम्हाला साहित्य 2,000 रुपये भाव देता तरी बी तुम्ही काय म्हणता नेहमीने अनंत तैसेची राहावे कोणी बी यावे ठोकून जावे बरोबर आहे का? देवाची करणी नारळात पाणी सोयाबीन 2 असतात. कुठे बी किरण ठाकरेच्या मोर्चात जातवे असे मोर्चे काढून कुठं जमत असते का? आणि असं निवेदन देऊन कुठं जमत असते? मग का भोजरी झोपून जमत असते का? सोडत्या त्या सोडत्याचा बंदोबस्त करा गावात गेल्यावर. सोडत्याचा बंदोबस्त करा. मी त्याला गाव पंडित म्हणतो. हे गाव पंडित आहे ना हे प्रत्येक गावात 2-4 डायरेक्ट होऊनच पडेल. हे कोणाला चांगलं म्हणत नाही. सकाळी उठतील चहा घेतील ग्रामपंचायतच्या वरच्या पेपर हातात घेतील. सोनिया गांधीचं चुकलं शरद पवारचं उघडून उद्धव ठाकरे
शिंदेची मजा चालू आहे आणि ती बायकोतून घरी विचारत नाही. पण गप्पा हलतोय मुंबईच्या दिल्लीच्या वरच्याच, पुढे मुंबई दिल्लीच्या वरचा. सोयाबीन बद्दल बोल, कापसाबद्दल बोल, अजिबात एक शब्द बोलायला तयार नाही. पण आता समजा माहिती म्हणताना सगळं आपलं बायको समोर तरी चालतंय का नाही. आता तुमच्या गावात मी आलो आणि मला तुम्ही चहा घ्यायला घरी न्या, बाय सगळं 50-100 लोक राहायचं टाकू. हे हॉलमध्ये बसून बायकोला किचन मध्ये सांगू शकता का मोठा आवाज करून, आपल्या घरी रविकांत तुपकर आले, एक 50 कप चहा ठेव म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला किचन मध्ये जावं लागते, बायकोच्या कानात सांगावं लागते. रविकांत तुपकर नावाचा बुलढाण्याचा एक नेता आहे, त्याला चहा घ्यायला बोलवेले. त्याच्यासोबत 50 लोक, तू 25 कप अर्धा चहा ठेवतो, पाहुणे जाऊ तर चांगलं करतो नको. तुमचं चालतंय काही घरात. पण तिकडं पारावर आलं की अशा गप्पा हलतंय, मोदी अमित शहाच्या खाली उतरत असतील.